बातमी क्रिकेटची आहे। बंगळुरू कसोटीमध्ये पहिल्या डावात भारताला झटपट आउट करून फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा डाव देखील 276 डावांवरती संपुष्टात आलेला आहे आणि भारताकडून रवींद्र जडेजाने 6 विकेट्स पटकावलेले आहेत। दरम्यान सध्या भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात झालेली आहे। भारताची अवस्था 1 बाद 39 अशी सध्या पाहायला मिळते। संजगिरी सर आपल्या बरोबर आहेत। संजगिरी सर, आता रणनीती काय असायला हवी आहे? खरं तर पहिल्यांदा आपण पराभवाचा सामना केलेला आहे, आता दुसरा कसोटी कसा असायला हवाय? आपल्यासमोर एकच रणनीती आहे की जे ऑस्ट्रेलियन बॅट्समननी केलं होतं की तिथे टिचून उभं राहायचं। त्यांचा नैसर्गिक खेळ हा आक्रमणाचा होता, तरी देखील त्याने आक्रमण बासरात गुंडाळून ठेवलं। उभे राहिले, सिंगल्स घेतले, एक एक दोन दोन धावा ढकलून काढल्या, मध्येच एखादे मोठे फटके मारले जेव्हा लूज चेंडू मिळाला त्यावेळेला, आणि आपली विकेट टिकवून तिथे उभा राहण्याचा प्रयत्न केला। पार्टनरशिप्स केल्या, छोट्या मोठ्या का होईना पण पार्टनरशिप्स केल्या। आपल्याला सुद्धा त्याच पावलांवरून पुढे जायचंय, कारण आपल्याला जर ऑस्ट्रेलियाला हरवायचं असेल तर किमान 300 धावा आपल्याला या दुसऱ्या डावात करायला पाहिजे। म्हणजे साधारण 200 सव्वा 200 धावांचा लीड होईल आणि शेवटच्या डावामध्ये ऑस्ट्रेलियाला ह्या खेळपट्टीवर त्या करणं फार कठीण जाईल असं एकंदरीत चित्र दिसतंय। त्यामुळे मला असं वाटतं की भारताने त्या प्रकारची बॅटिंग करायला पाहिजे। पण जडेजाचं पुन्हा कौतुक करतो की ज्या जडेजाला काल वापरला नव्हता त्याला आज वापरण्याचा शहाणपणा मला वाटतं कप्तान कोहलीने दाखवला आणि त्यांनी सुद्धा 6 विकेट्स काढून ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला। हे फार महत्त्वाचं आहे। अभिनव स्वस्तात माघारी परतलाय। अभिनव हा त्याची जवळपास दुसरी का तिसरी टेस्ट खेळत होता आणि तो त्या बऱ्याच गॅप नंतर खेळत होता, त्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स थोडासा लो असणार ही गोष्ट खरी होती। पण ठीक आहे की जरी अभिनव गेला असला तरी आपल्याकडे अजून पुजारा आहे, विराट कोहली आहे, रहाणे आहे आणि त्याच्यानंतर येणारे आपले गोलंदाज सुद्धा। त्यांनी आपण जर विचार केला तर गेल्या 2 सिरीजमध्ये प्रत्येकाने 100-100 धावा कुठलेल्या आहेत। म्हणजे त्या सिरीजमध्ये असं वाटत होतं की प्रत्येक बॅट्समन आपला मॅच विनर आहे। ती कुठेतरी त्या आठवणी जागा केल्या पाहिजेत। अर्थात ही विकेट तितकी सोपी नाहीये बॅटिंग करायला, पण टिचून उभं राहिलं पाहिजे। त्यामुळे सध्या लोकेश राहुल आणि चेतेश्वर पुजारा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात आणि त्या दोघांकडून संपूर्ण भारताला खूप आशा आहे। संजगिरी सर, तुर्तास धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल।